बद्ध कोणासन, तिथली आसन किंवा बटरफ्लाय पोज। नमस्कार मंडळी, मी प्रणाली, एक सर्टिफाइड योगा ट्रेनर। स्टे फिट विथ प्रणाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आज आपण बद्ध कोणासन या आसनाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। आता बद्ध म्हणजे बांधलेले किंवा पकडलेले। या आसनामध्ये दोन्ही पायांचे तळवे असे एकमेकांना पकडून ठेवलेले आहेत आणि फुलपाखराप्रमाणे ते वर खाली पाय केले जातात। त्यामुळे याला बद्ध कोणासन, बटरफ्लाय पोज किंवा तिथली आसन जाणून घेऊया। सुरुवातीला आपण या बद्ध कोणासनाचे फायदे। नंबर 1, लवचिकता वाढते। बद्ध कोणासन केल्यामुळे आपले नितंब आणि मांड्यांमधले जे स्नायू आहेत त्यांची लवचिकता वाढते। नंबर 2, रक्ताभिसरण सुधारते। आपले पेल्विक एरिया तिथले रक्ताभिसरण सुधारण्यासाठी बद्ध कोणासनाचा उपयोग होतो। नंबर 3, प्रजनन क्षमता वाढते। म्हणजे हे आसन स्त्री आणि पुरुष ह्या दोन्हीमध्ये ह्या आसनाचा खूप फायदा होतो। आणि जर तुम्हाला लेडीजमध्ये पीसीओडी, पीसीओएस ह्याचे जर प्रॉब्लेम असतील तर हे सुद्धा व्यवस्थित होण्यासाठी बटरफ्लाय पोजचा उपयोग होतो। आणि जर तुमचे पिरियड्स इरेग्युलर असतील तर त्याच्यामध्ये पण ह्या बद्ध कोणासनाचा खूप फायदा होतो। नंबर 4, गरोदरपणामध्ये जर तुम्हाला प्रसूती सुलभ होण्यासाठी या आसनाचा खूप उपयोग होतो। म्हणजे अगदी तुम्ही पहिल्या महिन्यापासून डिलिव्हरीपर्यंत हे आसन करू शकता। नंबर 5, तुमचे पाय मजबूत होतात आणि जे पोटाचे विकार आहेत ते सुद्धा कमी व्हायला मदत होतात। आणि तसंच आपलं मूत्रविकार जे असतील त्या रिलेटेड काही वेगवेगळे आजार असतील ते सुद्धा कमी होण्यासाठी याचा उपयोग होतो। बटरफ्लाय पोज करताना पहिल्यांदा तुम्ही दंडासनमध्ये जायचंय। दोन्ही हात साईडला, श्वासावरती लक्ष। नंतर हळूहळू एक एक पाय फोल्ड करून तुम्ही जवळ घ्यायचे। असा दोन्ही पायांचे तळवे हे एकमेकांना जोडायचे आणि दोन्ही हातात असे लॉक करून इथे ठेवायचे आणि हे पाय असे वरती खाली करायचे। श्वास नजर समोर आणि श्वास सामान्य ठेवूयात। हळूहळू तुम्ही या आसनाच्या सुरुवातीला 15 वेळा 20 वेळा करू शकता। नंतर याचा वेळ तुम्ही वाढवू शकता। आता हे आसन कुणी करू नये तर ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे त्यांनी करू नये। सायटिकाचा, स्लीप डिस्क कुणाला त्रास आहे तर त्यांनी हे आसन करू नये। ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी सुद्धा हे आसन करू नये। आता हे आसन करताना थोड्या जणांना प्रॉब्लेम येतो, म्हणजे इथे खूप पेन जाणवतं, तर त्यांनी काय करायचं तर सुरुवातीला खूप जवळ पाय शरीराच्या जवळ घेण्याऐवजी थोडंसं लांब ठेवायचं। मांड्या आपल्या इथं खाली गुडघे टेकवायचा प्रयत्न, जेव्हा आपल्याला इथे रिलॅक्स वाटेल असं ठेवायचं। इतकं अंतर ठेवू शकता आणि फक्त पायांची तुम्ही मुवमेंट करू शकता अशा पद्धतीने। नंतर जसं जसं तुमची कॅपॅसिटी वाढेल तसं तसं हळूहळू जवळ घ्यायचं, परत तुम्ही पायांची मुवमेंट करायची। नंतर हळूहळू आणखी पुढे घेऊ शकता। आणि खूप खालीपर्यंत जर तुमचे पाय टेकत नसतील तर तुम्ही एखादा योगा ब्लॉक किंवा अशी एखादी उशी घेऊ शकता आणि या पद्धतीने तुम्ही करू शकता। किंवा दोन्ही असे हात पकडून पाठीचा कणा ताठ ठेवताना पण तुम्हाला जर त्रास होत असेल तर पाय असे ठेवायचे, दोन्ही हात हे पाठीमागे ठेवायचे आणि थोडेसे पाय पुढे घेऊन रिलॅक्स होऊन सुद्धा तुम्ही हे आसन करू शकता। फक्त आपल्याला ह्या एरियामध्ये थोडासा स्ट्रेच जाणवला पाहिजे। प्लस तुम्ही योगा संबंधी असेच व्हिडिओ पाहण्यासाठी स्टे फिट विथ प्रणाली या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर आणि लाईक करा। धन्यवाद।